जळगाववरून सध्या मोठी ब्रेकिंग बातमी हाती येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील यांना अजित पवार यांनी पाठवल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पारोळ्यात येऊन भव्य असा पुष्पहार घालून अजित पवार यांच्या वतीनं केलाय माजी मंत्री सतीश पाटील यांचा सत्कार। सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलाय शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा सत्कार। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी शरद पवार गटांच्या माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा। माजी मंत्री सतीश पाटील हे अजित पवार गटात येण्याचे संजय पवार यांनी दिले संकेत। सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीनं चर्चेंना उधाण। गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। मात्र असा असतानाही जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांना चक्क अजित पवार यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी सतीश पाटील यांना शुभेच्छा पाठवल्या आहे। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या वतीनं पारोळा डॉक्टर सतीश पाटील यांचा भव्य असा पुष्पहार घालून अजित पवार यांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आलाय। विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या देखील थोड्याच वेळात डॉक्टर सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत। याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय पवार यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांचा सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। काय सांगाल पवार साहेब, तुम्ही आज या ठिकाणी सतीश पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। सतीश अण्णांचा या जिल्ह्यामध्ये गौरव केला कोणी नसेल एवढा मोठा गौरव मी नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते काही वर्षापूर्वी जळगावला केला होता आणि त्याच पुन्हा आठवणी आणि त्याच वरिष्ठांच्या शुभेच्छा घेऊन मी आज अण्णांची भेट घेतली। तुम्ही अजित पवार गटामध्ये आहेत, हो, अण्णा शरद पवार गटामध्ये आहेत, नेमकं तरी पण तुम्ही भविष्यात राजकारणात काय होईल, काय चमत्कार होईल तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल की कोण कुठे असेल ते। अजितदादांच्या माध्यमातून हा सत्कार झाला आहे का आज? मी आज अण्णांचा सत्कार केलेला आहे। अजित पवार साहेबांच्या मी आदेशाने अजितदादा पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे। नाही, त्यांच्या आदेशाने सत्कार का म्हणजे त्यांच्याकडून सत्कार झाला आहे? वरिष्ठांच्या शुभेच्छा होत्या, मी त्यांना दिलेल्या आहेत। आज उद्या मोर्चा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा, त्याचं जे पुस्तक छापण्यात आलेलं आहे त्यामध्ये नेमकं आज जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया आणि महानगराध्यक्ष अशोक लाडबंजारी या दोघांचे फोटो जे आहे ते टाळण्यात आलेले आहे, ते फोटो वापरले नाही, त्यामुळे गटबाजी असल्याचं उघड झालं आहे। नेमकं तुम्ही इतक्या वर्ष राष्ट्रवादीत होते, काय सांगाल? जिल्हाध्यक्ष पूर्वी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्या जिल्ह्यात येतात, ज्या तालुक्यात जातात, त्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आणि त्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष याला गाडीत घेतल्याशिवाय प्रवास करत नव्हते। हा साहेबांचा प्रोटोकॉल असतो आणि आज रवींद्र भैयांचा फोटो किंवा लाडवानींचा फोटो त्या ठिकाणी नाही। या जिल्ह्यात ही गडबाजी सुरू झालेली अशी दिसते मला आणि या गडबाजीलाच या पक्षामध्ये खऱ्या काम करणाऱ्याला स्थान दिलं जात नाही, म्हणून ही गडबाजीला आता सुरुवात झाली आहे। आज तर फक्त जिल्हाध्यक्ष यांचा फोटो नाही, भविष्यात माजी मंत्र्यांचाही फोटो दिसणार नाही असं मला वाटतं या जळगाव जिल्ह्याच्या। दोघंही नेते जे आहेत ते एकनाथ खडसेंच्या जवळचे आहेत, अशोक लाडबंजारी कट्टर समर्थक खडसेंचे, खडसेंमुळे दोघांचे फोटो टाळण्यात आले का अशी चर्चा आहे? नाही, जिल्ह्यामध्ये जर तुम्ही म्हणतात एकनाथ खडसेंचे जवळचे, मला तर एकच वाटतं की पक्षाच्या जवळचे असले पाहिजे, कोणत्या एका नेत्याच्या जवळचा कोणताही कार्यकर्ता नेता नसला पाहिजे। आम्ही अजितदादा पवारांच्या पक्षाचे सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो आहोत। नाही, आता इतक्या वर्ष तुम्ही होते, तुम्ही असताना पण तुम्ही पण गटबाजीबद्दल अनेकदा बोललो होतं, तरी गटबाजी आता उघड झाली आहे। उद्या जयंत पवार येत आहे, त्यांच्यासमोर एक गटबाजी आता ज्यांचे फोटो टाकले नाही त्यांनी याच्यावर बोलावं, आम्ही काय सांगणार? काय कारण असू शकते याबद्दल? आता काय सांगावं, रवींद्र भैयांच्या मनात काय अगोदर त्यांना उमेदवारी करायची आहे का नाही करायची, हा प्रश्न तुम्ही त्यांना केला पाहिजे की तुम्हाला उमेदवारी म्हणून कुठून लढायचं आहे का लढायचंच नाही आहे का मुक्ताई मंदिरातच बसायचं आहे, हा विचार त्यांनी करावा। त्यांना आवाहन कराल तुम्ही, हे जे नाराज लोक आहेत, राष्ट्रवादीतले नाराज लोक जे गटबाजी करतायत, हे उद्या अजित पवार गटात येतील असं वाटतं का तुम्हाला? जिल्ह्यामध्ये
काही दिवसांनी अजितदादा पवार यांचा गट सर्वात मोठा पक्ष म्हणून राहील. मी इतका भाग्यवान आहे, महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल, ज्या पक्षाने ज्या नेत्यांनी माझी हकालपट्टी पक्षातून केली होती त्याही वेळेला सांगितलं होतं मी की माझ्या हृदयातले शरद पवार आणि अजित पवार कोणी काढू शकत नाही. माझी इच्छा नव्हती जिल्हाध्यक्ष होण्याची. माझं आताही म्हणणं होतं की सिनियर जे असतील त्यांना जिल्हाध्यक्ष करा, पण अजितदादा पवार, सुनीलजी तटकरे साहेब, मदत व पुनर्वसन अनिलदादा यांनी आग्रह केला म्हणून त्यांनी मला जिल्हाध्यक्षपद केलं आणि त्याचं संधीचं मी सोनं करणार आहे. मला काही नको. ज्याप्रमाणे 1985 साली शरद पवारांची संघटना माझ्या वडिलांनी बांधली होती, स्वर्गीय मुरलीधर पवार, तशीच संघटना माझा बांधण्याचा मानस आहे. अजितदादांचा तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा संदेश घेऊन सतीश पाटलांना दिला आहे, तर अजित पवार गटात येण्याचं काही सूचना दिल्या होत्या का, त्यांना आवाहन केलं आहे का काही? मी तुम्हाला सांगतो, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं. उद्या सतीश पाटील पण अजित पवार गटात येऊ शकतात? काहीच सांगता येत नाही. तुम्ही अजित पवार गटामध्ये आहेत, हो. अण्णा शरद पवार गटामध्ये आहेत, तर नेमकं तरी पण तुम्ही असं भविष्यात राजकारणात काय होईल, काय चमत्कार होईल, तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल की कोण कुठे असेल ते. अजितदादांच्या माध्यमातून हा सत्कार झाला आहे का आज? मी आज अण्णांचा सत्कार केलेला आहे. अजित पवार साहेबांच्या मी आदेशाने? अजितदादा पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे. नाही, त्यांच्या आदेशाने सत्कार का, म्हणजे त्यांच्याकडून सत्कार झाला आहे? वरिष्ठांच्या शुभेच्छा होत्या, मी त्यांना दिलेल्या आहेत. विजय पाटील, लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, जळगाव.